सेटअपच होतो त्यांचा.
कानापर्यंत पोहोचतोय ना आधी साऊंड जाण्यासाठी टाळ्या होत्या कारण या मुलगांचा आत्मा साऊंड जवळ असतो लोककला चालते आता आधुनिकता आली म्हणून सगळे सुरुवात त्याचप्रमाणे रसिक जनो असे माझे प्रतिस्पर्धी शाहीर शक्ती आले येण्याची वाजेबुवा यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करतो माझ्या गर्दीमध्ये प्रेक्षकांमध्ये शाहीर वर्ग गुरुजन वर्ग शिष्य वर्ग असेल त्यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करून मी माझ्या स्तवनाला सुरुवात करणार आहे
माझ्या मायेपित्यानं त्या मातेच्या उदरात वाढलो अनमोल केले जगभरात रसिका कधी कोणावर नाहीच चिडलो ही विनंती माझी हे विनंती माझी रसिका तुमच्या प्रेमात पडलो अन गुरुवर्याची शपथ माझ्या मला कलावंत तुझ्या मी घडलो माझे बुवा मी सारखं म्हणणार नाही जीवन बुवा फुलकाडी तुला माझे बुवा लक्ष द्या कारण दुसरी बारी माझ्या अनुषंगाने करणार तुम्ही बोलून बोलून सूत्र गेलेली या ठिकाणी मोठे गाणी 3-3 वर्ष एकच बोलले असू दे म्हणून स्तवन बुवा आज या ठिकाणी बरोबर एकच स्तवन करतोय लक्ष असू द्या स्वतःच्या लेखणीला मोठेपणा पाचवायचा नाही बुवा तिथं बोलता वाजली म्हणतो दुसरी अरे दोन घर सोडले मनीश्वर छेडले नाव धन्याचे ओठावर नाव धन्याचे ओठावर दिसे शोभून मंदिर वनराई त्या धरणाच्या काठावर दिसे शोभून मंदिर वनराईत त्या धरणाच्या काठावर
सोयीचा विजय असो असो बाबुराव घराण्याचा विजय असो असो एक गोरतोड वाले तिजय गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो स्मरण झालेला आहे. आता गण शाहिराने सुंदर असं संभाषण या ठिकाणी सादर केलेलं आहे. तत्पूर्वी आलेले पारितोषिक काही शस्त्र 18 पुरा वा 4 ओळी गाणारा कोणी पण त्याचं 4 ओळी खरोखर गाताना काहीतरी तुम्ही मान्य केलं असतं. आज बुवा मागे गणेश उत्सव गावोगावी सगळीकडे चालू आहे. आजचा दिवस 3रा आणि मागे गणेशोत्सव का केला जातो मित्रांनो? कारण ज्या दिवशी गणेश चतुर्थी झाली त्या दिवशी गणपतीचा जन्म झाला. माझे बुवा मला साई शस्त्र 18 पुराणांचा भांडार सांगायची गरज नाही. गेले की ब्रह्मदेवाने सृष्टी निर्मिली म्हणजे शरण गेले ब्रह्मदेव. त्याच्यानंतर म्हणतात की सृष्टी करता ब्रह्मदेवच आहे. मला सुद्धा माहिती आधी मेल्या आज कशासाठी बोलवलं जातं भजी काय बोलवलं तिकडे माही गणेशोत्सवाचा कार्यक्रम आहे का मित्रांनो? आधी बोल ते लोकांना सांग ना की मागी गणेशोत्सव ज्यावेळेस सादरीकरण आपण करतो ती 22 तारीख गोवा झाली. आजचा कार्यक्रम आहे. गणपतीराय आमचे थांबणार आहेत अजून 7 दिवस असतील 12 दिवस असतील. गणरायाचा जन्म झाला आणि मला तो मला काय सांगतोस की माझी आधी माहिती श्रेष्ठ केली. श्रेष्ठ कर घरात जा श्रेष्ठ कर. शंकरने माझा जटा धरूनच आपण काढतो जटा माझा शंकर मी श्रेष्ठ करणार बाबा. लक्ष असू द्या सारखं जीवन बुवा करत राहू नको. त्याच्या स्वप्नात येईल तुझ्या बुवाचा शेत बुवा म्हणाले सुंदर. नक्कीच यमन 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 वाजव यमन यांना बसवलं जमणार. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्मिली ब्रह्मदेवाने सृष्टी निर्मिली असंच बुवा म्हणतात. आधी मी काय म्हणतो ते बघ मी मला काय म्हणायचं बघ आपल्याला सृष्टीचा मालक तो गणरायाच होता. सृष्टी करता ब्रह्मदेव
माती मोलास खंतेच मग विनंती माझी दया करीता अन गोर गरिबांचा वाली बुवांना फुगण्याची गाणी म्हणली होती बुवाची कथा भरपूर बार बार तू क्या समझ रहे याच गाणं ना याच गाणं मी भरपूर वेळेला म्हणलेलं आणि बुवांना म्हणलं तर बुवा राहता बुवांचं काय सप्त सुरांच्या तानावरती सप्त सुरांच्या तानावरती चढला रंगनिसा आलवी तो श्रीगणा नाच तयार असं बोलणं देवा तू देवा गणराज म्हणून बुवा सुंदर गण आगमनाचा गण या ठिकाणी रंग भरण्यासाठी तुमच्या शब्दानुसार तुम्ही आळवणी केलेली आहे मी माझ्या गणाला सुरुवात करतोय लक्ष असू द्या सुखावतो जीव माझा आनंद झाला वेडीवा मी सेवा उजू करतो चरणाला अनदीनतेचा सागर तो गणदेवा स्मरितो मी तुला काय म्हणायचं बघा मेरी जिंदगी मेरा तेरे याद आया है आने वाला है जो वो याद आ रहा है यमन सोड तुझा धूर निघल खरोखर यमन सोड धूर निघल म्हणून गण काय म्हणतो लक्ष असू द्या येतो वर्षाने हसन जन्मला शिवाचा गण राहो गरिबांचे धन अर्पुया श्री गणराया विघ्नहराया छन छन नाचत येना वेळी वाकडी सेवा ही माझी आत्ताच दर्शन देना
नाचत येना वेडी वाकडी सेवा ही माझी बाप्पा तुझा जाणून घेना हो काय म्हणतात बघा नंदाचा हरी हा नवाड भारी छेडत बसतो गवयाच्या पोळी दया दुधाची करतो हा चोरी आणि बघा कशी जिरवती मस्ती ही सारी गवयाच्या नारी बुवांचा विषय आता जीवाला वाटतंय बरं दादा एका विमान खाल्ल्यावर आर्यमनी खा बाबा आर्यमनी खा विमानचा संपला जमाना याला 3-3 वर्ष गवळण करतो 3-3 वर्ष हे आमच्या पौर्णिमेमध्ये येणार असू द्या चला बुवांचं लेखन तेवढं आणि मला सांगतो बुवांचे वडील आदरणीय आदर्श घेऊन काही करतो तुला गवळ कसा सपोर्ट करतो सुंदर गौरव बोलची काय म्हणतात अगं कुठं आहे यशोदे तुझा तो कळना समजतो स्वतः हा दीडशना आता बदनाम झालाय तुझा हा पोर बने गावभर मेल्या भिंतीवर मुकाय पडवे तुझ्या कशाला आहे केवढी अशी रुंद आहे पडली ए बुवा घरात पडवे तर काय फक्त भी तुमच्याकडे पडवे तर भीत आहे बाकी मोकळा आहे का सगळं गोवांचा मोकळा असेल
बुवांचा मोकला बुवांचा बुवा म्हणतात बुवा म्हणतात की हा गाणा भिंतीवर तरी मुतला आणि बुवाने तो मुतला. बुवांचा विषय बुवा काय म्हणतात कृष्ण लहान होता राधा माझी मोठी होती मुतला तर धू. मग ते काय सांगायचं गाणा भिंतीवर पडले मुतला नशीब बुवा तुझ्या कानात नाही मुतला. बारी ऐकायची बुवा बारी ऐकायची ती अनुषंगाने तुम्ही तुमची दुसरी फेरी सादर करणार आहे. म्हणजे कानात काहीतरी आता म्हणतात ना बोलतो बडस म्हणजे बडस बडस एक एक लावलेला बुवा त्या घालू नको काय झोड घातलं होतं नको दादोय म्हणून बारी ऐका गौरव सादर करतो या ठिकाणी तुमच्या अनुषंगाने. आणि बुवा म्हणतो ना की विश्वरूप दाखवलं यशोदेला कृष्णाने विश्वरूप दाखवलं ती सुद्धा काही बापाला झाला ना मी विश्वरूप कृष्णाने यशोदेला दाखवलं आणि काय दाखवलं ते पुढच्या वारीत सांग नाही तर मग मुक्त तुझ्या भिंतीवर नाही भाऊ पडवेत जेवण मुतेल मी नव्हे कामा पडवेत मुतेल किती 8 इंचाची की 8 फुटाची आहे ते मला दाखव मुतल फिरव रे. म्हणून राधाबाई गवळी नाही काय म्हणायचं बघ शब्दान शब्दाकडे लक्ष द्या बुवा उगाच नंतर दुसऱ्या बारीत काहीतरी येऊन बोलावं तर ऐकून घेणार नाही सोडणार नाही नक्कीच. मी नंदलाला रूपाने काळा जमून सारे होऊन गोरा हे घरात जाऊन निर्गुण पाहून राधा चोरत म्हणते म्हणून घरात जाऊन निर्गुण पाहून लागली ओरडा या शेजारीन बाय तू ग कशाला करतेस गाय ए राधे आता अशी करू नको तू गाय मग घालते कशाला आई. राधेचं आणि कृष्णाचं जमायचं राधा सांग म्हणजे खोड्या काढण्यात जाणार की यशोदेला सांगायची त्याच्या सासूला सांगायची आणि यायची राधा. म्हणून बुवा एकदा म्हणाल मी काय तुम्हाला बोलत नाही ना कृष्ण अर्थ समजून घ्या तरच बोला नाहीतर बुवा सांगणार नाही. आता करू नको तू गाय मग मध्ये आणायची नाही तुझी आई.
नको तिथं करायचं नाही मग घालशील येऊन आय भांडणं सोडवायचं नको बाकी मला काय म्हणायचं नाही स्तवन गणनी गौरव झालेल्या मित्रांनो शक्तिपुराचा बाजा दिसला प्रश्न उत्तर शाहिरांना प्रश्नाची प्रत दिलेली आहे तसे का तुमच्या माहितीसाठी आजच्या वेळेचा प्रश्न कलियुगात आपल्या भक्तांचे निषेधांपासून रक्षण करून भक्त उत्साही होते आहे त्या भगवंताचं नाव काय या कलियुगात त्याचे वास्तव्य कुठे आहे एवढंच सांगायचं बुवा आता असेल तर उत्तर द्या याचा विषय सोडून शाहिरांनी जो मला प्रश्न विचारलेला आहे बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर मात्र पुराव्यास येत नसून कुठे कुठं देणार अरे काढवाला गुळाची चव ही कळणार नाही 17 घरात फिरणारा बोका एका घरात राहणार नाही हे बुवा माझेच शब्द मला प्रकट करतोस वाजे बुवा चांगली शूटिंग करा ना बुवा ऐकच ऐक घाबर बुवा भलका तुझी काय म्हणतो बघा अरे लागलेला दार हा कधी घासून जाईल का 17 घर फिरणारी मांजर एका घरात राहील का शिळ खाणारी बाया पुरणपोळी खाईल का अनपती व्रतानार तुझी पाहिल का परत बुवा म्हणतात की जीवन बुवा तुम्हाला म्हणत नाही मी तुम्हाला म्हणत नाही मला म्हणू नको बुवा सारखा कशाला लागतो बुवांचा विषय सुंदर गण राजा राणीच्या जोडीला 5 मजले माडीला अटीतटीच्या युद्धामध्ये
बुवा कोण तुला करणार आहे फक्त तुलाच मारणार नाही आज तुझ्या म्हणे पण बापाला गाडणार आहे म्हणून बुवा लांब असाल तर जवळ या उत्तर देतोय माझी विनंती आहे तुम्हाला सुद्धा राग नको शास्त्राचा आदर आहे जवळ या याला उत्तर देतो अरे तिला सोडून संसार आता सांग जरा आता तू करशील काय तिला सोडून संसार सांग आता तू करशील काय या ठिकाणी बसलेला आहे साई शास्त्र 11 पुराण त्यातला विषय आहे बुवा लक्ष असू द्या संगे घेऊन पोरगीला ते वाजेभाऊ बोलू काय तुला बापाला घालायचं नंतर काय संगे घेऊन पोरगीला अरे धंदा करते तुझी माय संगे घेऊन पोरगीला थंड या भुवाचा रांडेचा महाभारताचाच विषय आहे या विषयाशी तुमचा काही संबंध नाही तर बुवा म्हणतील मला म्हणतात कृष्णपदाला सुरुवात करतो लक्ष असू द्या अरे तुऱ्याचे हे नाव कोरिले तुऱ्याचे हे नाव कोरिले नको खाऊ हे बुवा अरे पणाला तू लाव तुझी रे पणाला तू लाव आई बुवा पणाला तू लाव
बुवा अटीमयीची बाजू मांडणार हे मानताना माझ्या शंकराचे म्हणून बुवा मनाला तुम्ही लावायचे म्हणता कारण मी विषय विचारलेला आहे गैरसमज नको आलेलं पारितोषिक मैत्री केक शोभी आप्पापाडा मला पूर्व यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे आज म्हणता आभारी आहोत ऋणी आहोत धन्यवाद